चला तर फायनली मी आता निघलेलो आहे गोव्याला. तर गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे मी आणि खूप ऊन आणि गरमी आहे इथं गोव्यामध्ये. भयानक गरमी आणि ऊन असल्यामुळं हालत खराब झालेली आहे. मी आता आहे बाघा बीचवर आणि छानसा इथं हा बाघा बीच आपण बघू शकता. गोव्यामध्ये आहे मी सध्या आणि छानसा बाघा बीचचं हे दृश्य आहे, खूप छान असं आहे. आणि बघायला सुद्धा इथं भरपूर पर्यटक येतात. आता गोव्यामध्ये आहे मी, रात्रीपासून प्रवास चालू आहे भरपूर आणि चालू आहे सध्या. आता छानसं आहे गोव्याचं बाघा बीच, सुंदर आहे. तर आता हा वर्ल्ड गोवा आहे, म्हणजे जुना गोवा, आणि याच्यामध्ये बरेचसे चर्च आपल्याला बघायला मिळतील. पर्यटकसुद्धा भरपूर येतात इथं. विदेशी पर्यटक आणि आपले भारतीय पर्यटकसुद्धा भरपूर येत असतात. तर आपण हा समोर चर्च बघू शकता, खूप जुना चर्च आहे आणि हा चर्च गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. जुन्या गोव्यामध्ये आपल्याला हा चर्च बघायला मिळेल. आजूबाजूला भरपूर पर्यटक इथे फोटो, सेल्फी आणि व्हिडिओज काढताना दिसत आहेत. बरेचसे पर्यटक गोव्यामध्ये येऊन या चर्चला जरूर भेट देत असतात. चर्च खूप बघण्यासारखं आणि जुना चर्च आहे आणि गोव्यामध्ये आलं तर जुन्या गोव्यामध्ये हा आपल्याला चर्च बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं वातावरण, आणि यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे वातावरणसुद्धा छान आहे पर्यटकांची. समोर पण तुम्ही तो व्हाईट कलरचा चर्च बघू शकता. बरेचसे चर्च आहेत. माझ्या पाठीमागं जो आपल्याला दिसतोय तो हा चर्च आहे. जबरदस्त चर्च आहे, लोकेशन एकदम मस्त आहे. तुम्हाला जर बघायचं झालं तर आपण नव्या गोव्यातून जुन्या गोव्यात गेल्याच्या नंतर हा वास्को द गामाकडं जाताना अलीकडंच वर्ल्ड गोव्यामध्ये हा आपल्याला चर्च बघायला मिळेल. तर गोव्याहून मालवणला पोहोचलेलो आहेत आम्ही आणि आहेत आता. सिंधुदुर्ग किल्ला इथून खूपच जवळ आहे, 1 किलोमीटर अंतर असेल कदाचित. आणि मालवणचा हा बीच मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर असा बीच आहे, भरपूर पर्यटक आहेत, मजा घेत आहेत. तर आपण बघूया मालवणचा छानसा बीच, आणि सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो लांबून, तर ते पण बघूया.